सर्वांना नमस्कार. आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमोची आत्या वेद प्रतिपात्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. काल बाबा मुक्तानंदांनी आपणाला सिद्धलोकाचा अनुभव सांगितला. सिद्धलोकामध्ये ते त्यांच्या मस्तकामध्ये त्यांना जे नील नक्षत्र दिसत होतं, त्या नील नक्षत्राच्या आधारे ते सिद्धलोकामध्ये पोहोचले. आणि तो संपूर्ण अनुभव बाबा मुक्तानंदांनी सांगितला की तिथं पोचल्यानंतर जणू काही मासा पाण्यामध्ये असतो, पाण्यातच राहतो, पाण्यातच श्वास घेतो, पाण्यातच जेवतो, पाण्यातच सर्व काही होतं. तसंच सिद्धलोकामध्ये केवळ आणि केवळ आनंदाच्या सागरातच तिथे ह्या महान विभूती वास करत असतात आणि साधना करत असतात. ह्या पद्धतीने बाबा मुक्तानंदांनी सांगितलं, केवळ आनंद आणि आनंदाच्या सागरात आणि साधनामय प्रत्येक क्षण ते जगत व्यतीत करत असतात. आणि हे त्या नीलनक्षत्राच्या आधारे त्यांनी सिद्धलोकामध्ये पोचले. आणि जेव्हा त्यांना असं वाटलं की आपण पण साधना करूया म्हणून ते पद्मासन घालून बसले, तितक्यात त्यांच्यासमोर ते नीलनक्षत्र आलं आणि त्यांना त्याच्यामध्ये बसायला लागलं आणि ते पुन्हा गणेशपुरीमध्ये आले. आणि मग गणेशपुरीच्या स्थानात आल्यानंतर त्यांच्या आणि तिथं मग ते नील नक्षत्र त्यांच्या मस्तकात पुन्हा प्रवेश केलं. आणि ते प्रवेश केल्यानंतर ते तिथं त्याचा त्या नक्षत्रात त्या वाहनाचा म्हणजे ते सूक्ष्म वाहनच त्याचा स्फोट झाला. आणि मग तो स्फोट झाल्यानंतर तिथे त्यांना प्रकाशाचा पुंज मस्तकात दिसला. तर ही इथपर्यंत आपण काल आलो. आणि हे अनुभूती त्यांना जी झाली आणि ती अनुभूती झाल्यानंतर त्यांना तंद्रावस्थेत ते गेले. आणि त्याच वेळेला सिद्धलोकामधले एक महान विभूती त्यांना आले दर्शनाला आणि त्यांना मार्गदर्शन दिलं की ही अनुभूती तुला जी झाली ती काय होती, ती आपण वाचू आणि मग आजचं वाचन पुढे सुरू करूया, कारण खूप सूक्ष्म सांगितलेलं आहे. पहा, तंद्रालोकी पोहोचताच सिद्धलोकींचे एक सिद्ध पुरुष माझ्यासमोर प्रकट झाले. आता ते नील नक्षत्र बघा, लगेच ते नक्षत्र माझ्या अंतरंगात प्रविष्ट झाले आणि ते सहस्त्रदलात पोहोचताच त्याचा विस्फोट होऊन सहस्त्रदलाच्या विशाल प्रदेशात ते सगळीकडे पसरले. आता माझ्यासमोर नक्षत्राऐवजी केवळ एक श्वेत मधुर ज्योत दिसत होती. मी पुन्हा तंद्रालोकात गेलो, म्हणजे त्यांना पुन्हा तंद्री लागली. आणि तिथून तंद्रालोक फार जवळ आहे, सिद्धलोकापासून तंद्रालोक जवळ आहे. तंद्रालोकी पोहोचताच सिद्धलोकींचे एक सिद्ध पुरुष माझ्यासमोर प्रगट झाले. ते माझ्या परिचयाचे नव्हते. ते म्हणाले, आता तू जो पाहिलास तो सिद्धलोक होता. त्या लोकी केवळ जीवनमुक्त महापुरुषच राहतात. तिथे क्षुधा नाही, निद्रा नाही की जागृती नाही. केवळ आनंदच खायचा, आनंदच प्यायचा आणि आनंदरूप होऊनच राहायचे. तिथे केवळ आनंद हाच भोग आणि सर्व विषय देखील आनंदरूप. ज्याप्रमाणे मासा पाण्यातच राहतो, पाण्यातच झोपतो, पाण्यातच अन्नसेवन करतो आणि पाण्यातच विहार करतो, त्याप्रमाणे सिद्ध लोकवासी महात्मे केवळ आनंदातच विहरत असतात. सिद्ध कृपेशिवाय तिथे कोणीही जाऊ शकत नाही. सिद्ध मार्गाचा ज्याने अवलंब केला, सिद्ध परंपरेचा वारसा ज्याला मिळाला, अशाला पूर्ण सिद्धत्व प्राप्त झाल्यावरच तिथे प्रवेश मिळतो. नील नक्षत्र तुझे वाहन बनले आणि तुला तिकडे घेऊन गेले. तिथे जाण्याचे तेच एकमेव साधन आहे. इतकेच नव्हे तर लोकांतरात जाण्याचे तेच साधन आहे. जोपर्यंत ते नक्षत्र भंग पावत नाही तोपर्यंत जन्ममृत्यूच्या एरझारा मिटत नाहीत, कर्मबंधन तुटत नाही आणि पापपुण्याचा पडदा फाटत नाही. ते भंग पावल्यानेच भेददृष्टी मावळते. इतके बोलून मला आशीर्वाद देऊन तो महापुरुष निघून गेला.
जीवनमुक्त अवस्था त्यांनी गाठली. त्या आपल्या सहस्त्रादलामध्ये, सहस्रारामध्ये ते नक्षत्र आहे, ते नील नक्षत्र आहे. आणि ते इतक्या साधनेच्या उच्च अवस्थेत गेले की ते नील नक्षत्र त्यांना दृष्टीस म्हणजे त्याचं अनुभूती आली आणि त्या नक्षत्राच्या आधारे सिद्धलोक गमन केलं. तिथलं सर्व दृश्य पाहून आले आणि ते नक्षत्र त्यांच्या आतमध्ये मस्तकामध्ये ते फुटलं, त्याचा स्फोट झाला, भंग झालं ते. आणि ते भंग झाल्याचीच खूण ही आहे की ते आता पूर्णतः जीवनमुक्त अवस्था, म्हणजे त्यांना जन्ममृत्यू पुन्हा नाही, हे आहे. आणि त्यांनी हे पण सांगितलं की हे नक्षत्रच जे आहे ना, ते नक्षत्रच लोकांतरीचा प्रवास करवतं. आता ते नक्षत्रच राहिलं नाही तर जन्ममृत्यू नाही, इथपर्यंत आपणाला त्यांनी सांगितलं. हे अनुभव स्पष्ट पूर्णपणे केलेले आहेत. आता बाबा मुक्तानंद म्हणजे जीवनमुक्त अवस्था किती मोठी गोष्ट आहे की जीवनमुक्त झालेलेच तिथे सिद्ध लोकात जातात. आता ते नक्षत्र भंग व्हायच्या अगोदरच त्यांना ते दर्शन पण करून दिलं आणि मग ते नक्षत्र त्यांच्या पुन्हा मस्तकात प्रवेश होऊन भंग झालेला आहे. कारण हे आपणाला कळावं, अख्ख्या विश्वाला कळावं की काय होते जीवनमुक्त अवस्था, ती नक्की त्यासाठी हे सर्व आपणाला समजण्यासाठी त्यांना हे अनुभूती पण दिली. आता पुढे बाबा मुक्तानंद अनुभव सांगतात की सुवर्णकमल मस्तकावर पडते, सुवर्णकमळ मस्तकावर पडते. आता हा अनुभव झाल्यानंतर मग पितृलोक आहे. हा अनुभव वाचून झाला की मग खूप सुंदर पितृलोकाचं त्यांना साक्षात्कार झालेला आहे, दर्शन झालेलं आहे, ते आहे. हा अनुभव झाल्यानंतर ते आहे. बाबा मुक्तानंद म्हणतात, मी तंद्रा लोकात मोठ्या मस्तीत होतो. सुवर्णकमल मस्तकावर पडते, ही अनुभूती आहे. बाबा मुक्तानंद म्हणतात, मी तंद्रा लोकात मोठ्या मस्तीत होतो. स्फूर्ती देखील उत्कट होती. इतक्यात वरून माझ्यावर पुष्पवृष्टी होऊ लागली. म्हणजे ते जे सिद्ध लोकातले महान विभूती येऊन त्यांना सांगतायत, हे सगळं सांगितलं की तुला झालेला अनुभव काय आहे हे ऐकतायत आणि त्या मस्तीत ते होते. आणि त्यावेळेला त्यांच्यावरती पुष्पवृष्टी होऊ लागली. इतक्यात वरून माझ्यावर पुष्पवृष्टी होऊ लागली. फुले पडून लागल्याबरोबर माझे ध्यान वर गेले, त्यांचं लक्ष वर गेले. त्या सिद्ध महात्म्याने सिद्ध लोकीच्या सरोवरातील सुमारे 2 फूट व्यासाचे एक सुवर्णकमल माझ्या मस्तकावर खूप जोराने फेकले. ते कमल खाली येत असलेले मला दिसत होते. काय सांगतात की त्या सिद्ध महात्म्याने सिद्ध लोकीच्या सरोवरातील सुमारे 2 फूट व्यासाचे एक सुवर्ण कमळ माझ्या मस्तकावर खूप जोराने फेकले. ते कमळ खाली येत असलेले मला दिसत होते. ओंकाराच्या उद्गीताचा गुंग गुंग असा नाद करीत ते खाली उतरत होते. मोठ्या वेगाने ते सुवर्णकमल धाडकन माझ्या मस्तकावर येऊन पडले. त्या आवाजाने माझे डोळे उघडले. तरीसुद्धा मी तंद्रा लोकातच होतो. कोणीतरी मस्तकावर जोराने थप्पड मारावी तसे वाटत होते. तंद्रा लोकातच मी डोळे उघडून पाहिले तेव्हा ते सुवर्णकमल माझ्या मस्तकावरून जमिनीवर पडलेले दिसले. किती सुंदर होते ते, त्याची रचनाही किती अद्भुत, काय त्याचा दिव्य सुगंध. मी मोठ्या आश्चर्याने आणि कुतूहलाने त्याच्याकडे पाहत राहिलो. अजून ते माझ्या समोर जमिनीवर पडलेले मला दिसत होते. ते पाहताना मी माझ्या भाग्याचे आश्चर्य करीत कुंडलिनीच्या महात्म्याची वाहवा करीत होतो. लगेच श्री गुरुदेवांच्या कृपेचीही आठवण आली. डोळे मिटून मनातल्या मनात गुरुदेवांना नमन केले. पुन्हा डोळे उघडून बघतो तर समोर काहीच नव्हते. अरे, काय अजब गोष्ट आहे ही, काय घटना घडली, किती आश्चर्यकारक अनुभव, असे अनेक प्रश्न मनात उठत होते. मस्तकाला त्यावेळी बसलेल्या माराची थोडी अनुभूती मला अजूनही आहे. मी आसनावरून उठलो. ध्यानाची मात्रा पूर्ण झाली होती. बाहेर आलो. इकडे तिकडे फिरलो. एकदा आकाशाकडे पाहिले. त्या दिशेला
गणेशपुरीत माझे गुरुदेव होते त्या दिशेला नमस्कार केला. बगीचात शांत बसून राहिलो. पुन्हा डोळे बंद करून ध्यानात दिसलेले सर्व दृश्य मनात खोळीत बसलो. तेव्हा काही अनुभव स्पष्ट आठवले. ती पहिलीच दृश्ये पुन्हा दिसली. त्यानंतर ध्यानाला बसताच काही क्रिया होऊ लागल्या. मधूनच ती रक्तेश्वरी ज्योत जागृत होई. या रक्तेश्वरी ज्योतीचा मी पुन्हा कुठे उल्लेख केला नाही तरी वाचकांनी तिचे विस्मरण होऊ देऊ नका. सूर्योदय झाला की जसा दिवस सुरू होतो तसेच रक्तेश्वरीचा उदय झाला की ध्यान सुरू होते. रक्तज्योतीचे तेज वाढू लागले. आता ती पूर्वीपेक्षा पुष्कळच अधिक दिव्य तेजाने चमकू लागली होती. सहस्त्रदलात नील नक्षत्राचा स्फोट होऊन त्याचे जे तुकडे पसरले होते त्यांचाच प्रकाश या ज्योतीत मिसळून गेला असावा असे वाटत होते. कदाचित सिद्ध लोकाच्या पुण्यदर्शनाचाही तो प्रभाव असावा. यात अशक्य ते काय. मी काशीला गेलो की थोडे पुण्य प्राप्त होतेच. द्वारकेहूनही मी थोडे पुण्य पदरी बांधून घेऊन येत असे. रामेश्वरी गेलो तर तिथेही काही फलप्राप्ती होत असे. गणेशपुरीला गेलो की आनंदच आनंद असे. मग सिद्ध लोकाच्या यात्रेची काहीच फलप्राप्ती नसेल का. आत्ताच मी सिद्ध लोकाची यात्रा करून आलो. परत आल्यावर मस्तकावर सुवर्णपुष्प पडले. बहुतेक त्या पुण्यस्पर्शाचाच हा परिणाम असावा असे मी अनुमान केले. रक्तेश्वरीच्या दिव्य ज्योतीत त्या नक्षत्राचे असंख्य स्फुल्लिंग चमकत होते. त्यांच्याच प्रकाशात मला शरीरातील सगळ्या नाड्या, मलकोश, पित्तकोश वगैरे सारी काही यंत्रणा दिसत होती. त्यानंतर मला त्या रक्तेश्वरीत मोठ्या वेगाने इकडून तिकडे फिरत असलेले एक सुंदर दिव्य तेज दृष्टीस पडले. तो होता माझ्या सद्गुरूंच्या कृपाशक्तीचा तेजपुंज. हे दृश्य पाहता पाहता रक्तेश्वरीच्या जागी श्वेतेश्वरी प्रकट झाली. रक्तेश्वरीच्या जागी श्वेतेश्वरी प्रकट होईल. तो अंगुष्ठमान श्वेत देखील या नवीन तेजाने पसरलेला दिसे. तो अंगुष्ठ मात्र श्वेत देखील या नवीन तेजाने भरलेला दिसे. त्याचेही तेज वाढले होते. श्वेतानंतर कृष्णवर्ण दिसे. त्याचे कृष्ण तेजही वाढले होते. नंतर नीलेश्वरी प्रगट होई. तिच्यात नवीनच प्रकारची अनेक प्रकाशकिरणे पसरलेली होती. तिचा वर्ण निळाच होता, परंतु पहिल्यापेक्षा त्याचे तेज वाढले होते. रोज रोज ते जास्त वाढू लागले. नीलेश्वरी अतिशय तेजस्वी बनली. तिच्या प्रकाशात ध्यान स्थिर होऊन गेले. ध्यान तसे स्थिर होताच एक प्रकारच्या दिव्य प्रेमाचा प्रवाह हृदयात वाहू लागला. सर्व नाड्यांत पसरणाऱ्या नीलकिरणांइतकेच ते प्रेमही सर्व व्यापक होते. नीलप्रकाशाप्रमाणेच त्या प्रेमाचे स्पंद देखील साऱ्या नाडी समुच्चयात उसळताना दिसत होते. इंद्रियांतही तेच प्रेम स्फुरत होते. शरीरात चिती किरण पसरू लागले की आनंद किरणही पसरू लागत. अशा प्रेम मस्तीत ध्यान करता करता मी तंद्रा लोकात पोहोचत असे. करूया पूर्ण हे, मग आपण बघूया. असाच एकदा तंद्रालोकी गेलो असताना मला झालेल्या सिद्ध लोकाच्या दर्शनाचे रहस्य उलगडले. मी जिथे गेलो होतो तो खरोखरीच सिद्ध लोक होता. सिद्धावस्था प्राप्त होऊ शकणारे महात्मे कोणत्याही पंथाचे असले तरी त्या सर्वांना सिद्ध लोक एकच आहे. सिद्धावस्था प्राप्त होऊ शकणारे महात्मे कोणत्याही पंथाचे असले तरी त्या सर्वांना सिद्ध लोक एकच आहे. माझ्या मस्तकावर पडलेले सुवर्णकमल हा सिद्धलोकीचा प्रसाद होता. तो सिद्धपुरुषांचा कृपापूर्ण आशीर्वाद होता. मी ज्या नीलनक्षत्रात बसून गेलो आणि परत आलो ते कमी अधिक प्रमाणात सर्व मानवांच्या सहस्त्रदलात वास करीत असते. त्याच्या तेजात थोडाफार फरक असला तरी प्रमाण एकच असते. याच्या सहाय्याने जीवात्मा देहांतरीच्या एरझारा करीत असतो. मनुष्याचे कितीही वेळा दहन केले किंवा दफन केले तरी ते नील नक्षत्र जसेच्या तसेच राहते. प्राणाच्या बरोबरच ते देखील शरीर सोडून बाहेर पडते आणि नंतर ज्या ठिकाणी मनुष्याचा मृत्यू झाला असेल त्या ठिकाणी 11 दिवस राहते. त्यानंतर ते
त्यानंतर जे क्रियाकर्म केले जातात त्यानुसार जन्मभर कमावलेले पापपुण्य गाठीला बांधून ते लोकांतरी जाते. तो नील तारा म्हणजे या जीवात्म्याची या जीवात्म्याची ड्रायव्हर शिवाय आपोआप चालणारी मोटार आहे. जीव जेव्हा जन्म घेतो तेव्हा तो नीलही बरोबर येतो. माझा तो तारा जेव्हा शतखंड झाला तेव्हाच माझा जन्ममरणाचा फेरा संपला. मोटारच मोडून पडली, मग कुठचे येणे जाणे. यालाच एकच मिनिट. जीव जेव्हा जन्म घेतो तेव्हा तो नीलही बरोबर येतो. माझा तो तारा जेव्हा शतखंड झाला तेव्हाच माझा जन्म मरणाचा फेरा संपला. मोटारच मोडून पडली, मग कुठचे येणे जाणे. यालाच हृदयग्रंथी भेदही म्हणतात. तंद्रालोकात असताना आता माझे जन्मजन्मांतरीचे कर्म नष्ट झाले आहे असे ज्ञान जेव्हा मला झाले तेव्हा जगाकडे पाहण्याची माझी दृष्टीच बदलली. हे सारे अनुभव माझ्या इच्छेने येत नसून अंतर्शक्तीच्या प्रभावामुळे येत होते, कारण पूर्ण स्वातंत्र्य हे तिचे स्वरूप आहे. अत्यंत गुह्य मोठा अनुभव सांगितलेला आहे. हा आपल्या प्रत्येकामध्ये ते नीलनक्षत्र आहे. आता प्रत्येकाला ती मुभा आहे. आपल्याला बाबा मुक्तानंदांनी जो अनुभव घेतला किंवा सर्व संत आपले जे अनुभव घेतात तर तो घेण्याची ह्या ना कुठल्या तरी जन्मात आपण सातत्य ठेवलं साधनेचं तर निश्चित प्राप्त करू शकतो. कारण त्या मार्गाने आपल्यासारखेच सामान्य असलेले साधक सुद्धा त्यांनी ती अवस्था प्राप्त केली आहे सतत साधनेच्या जोरावरती. तर आता इथे त्यांना जे सुवर्णकमल पडलं तर ते जो सिद्ध लोकातून जे महान विभूती आले होते त्यांनी त्यांना नीलनक्षत्राविषयी सांगितलं. आणि नीलनक्षत्र जे भंग झालंय तुझ्या मस्तकामध्ये तर आता त्यामुळे तू जीवनमुक्त झालेला आहे. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तुझी सुटका झालेली आहे हे त्यांनी सांगितलं. आणि हे सांगितल्यानंतर त्यांना त्यांची साधना पुढे चालूच आहे. त्यांची साधना तरीही त्यांनी सोडली नाही आहे, पुढे ती कंटिन्युअस चालूच आहे. आणि तेव्हा मग त्यांना साधनेमध्ये त्यांनी इथे स्पष्ट दिलेलं आहे की रोज त्यांना आधी जसं दिवस उजाडला की सूर्य दिसतो त्याचप्रमाणे ध्यानाला बसले की त्यांना आधी रक्तज्योत, त्याच्यानंतर श्वेतज्योत, त्याच्यानंतर कृष्णज्योत, म्हणजे त्यानंतर मग निलेश्वरी, ह्या सर्व ज्योती त्यांना दिसत होत्या. आणि नंतर तिथे त्यांना भगवान नित्यानंदांचा तेजो प्रकाश पण त्यांना दिसलेला आहे. तर अशा पद्धतीने पुढे आता ते त्या ह्या अवस्थेत आलेले आहेत. तर ह्या पद्धतीने बाबा मुक्तानंदांनी त्यांची साधना ती चालूच आहे. आणि त्यांना रोज ही दर्शनं होत आहेत. रोज त्यांच्या आतमध्ये सर्व जे कोश आहेत ते त्यांच्या समोर येऊन आणि ते रोज 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 त्यातला जो प्रकाश आहे तो प्रकाश अजून तेजस्वीच होत चाललेला त्यांना दिसत आहे. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा प्रकाश जी रक्तज्योत दिसते ती आता इतकी तेजस्वी का दिसते. तर ते म्हणाले नीलनक्षत्र जो त्याचा स्फोट झाला आणि त्याचा जो प्रकाश आहे तो पण पूर्ण पसरला असेल. तर ह्या पद्धतीने त्यांना प्रत्येक त्यांच्या ज्या अनुभवांमध्ये त्या ज्योतींमध्ये तेज वाढलेलंच दिसत होतं. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की महत्त्वाची गोष्ट की ते सिद्ध लोकांमध्ये त्यांची यात्रा करून आले. तर जिथून यात्रा करून येतो तर तिथलं पुण्य नक्कीच पदरी पडतंच. आता आपण साधं एकमेकांना भेटलो तरीसुद्धा आपली जी काही आत्मज्योत प्रत्येकाची आहे किंवा जे काही आपण एका पातळीवरती शुद्धता आतमध्ये पाणवली असेल तर त्या शुद्धतेच्या आधारे पण एकमेकांना भेटल्यानंतर आपल्याला छान वाटतं. आणि ती ऊर्जा काही दिवस चालते. आश्रमात गेल्यानंतर आपण तिथून ऊर्जा घेऊन येतो. मग आल्यानंतर इथे आधीचंच जीवन असतं, तेच अडथळे असतात किंवा अजून काही नवीन आव्हानं येतात, पण तरीसुद्धा आपल्याला ते तिथून आणलेली ऊर्जा आपल्या सोबत येतेच ती. तर त्या पद्धतीने बाबा मुक्तानंद सांगतात की माझ्या साधनेमध्ये मला जास्त तेजस्वी अनुभूती येत आहेत. मला आता
माझ्या प्रत्येक शरीरातली पेशी, रक्तकोश, अन्नकोश, मलकोश, हे हृदयकोश, हे सर्व काही अजून स्पष्ट दिसू लागलेलं आहे. तर हे सांगतात. त्यानंतर जे माझ्या प्रत्येक पेशीमध्ये प्रेमाने भरून गेलेली आहे, आनंदाने भरून गेलेली आहे, हे ते अनुभवत आहेत. तर त्यांना ते जाणवलं की सिद्धलोकी जे ते तिथे जाऊन आले आणि त्यामुळे तिथलं पुण्य किंवा तिथली ऊर्जा ते आपल्यासोबत घेऊन आलेले आहे तिथे गणेशपुरीमध्ये, हे त्यांना जाणवलं. आणि एक आश्चर्य म्हणजे एक गोष्ट इथे जाणवली की जसजसे त्यांना अनुभव येत होते तसतसे त्या महान विभूती कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्यांना सांगत होत्या की हे तुझं आहे, हे तुझं आहे. म्हणजे गणेशपुरीमध्ये भगवान नित्यानंद आहेत आणि ते येवले इथे असताना जेव्हा त्यांना काम इंद्रियाविषयी पहिला अनुभव आला आणि ते एकदम हादरून गेले, त्यावेळेला तिथे हरिगिरी बाबा ते आले, स्वतःहून ते आले त्यांना भेटायला आणि सांगितलं. जिपुरू अण्णा त्यांना भेटायला आले. हे सर्व महान विभूती त्यांच्या पाठीशी होत्या आणि त्यांचे सद्गुरू खरा भगवान नित्यानंद, पण त्यांच्या आसपास ह्या महान विभूती राहत्या होत्या. तर ते त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तिथे येवल्याला त्यांनी आले. म्हणजे सद्गुरु तत्व कसं एक असतं आणि या महान विभूतींचं एकमेकांमध्ये कसं कनेक्शन असतं आणि ते प्रत्येकाच्या साधकाला कसं मार्गदर्शन करतात, ते पाहत नाहीत की हा माझा शिष्य नाही, हा नित्यानंदांचा शिष्य, हे नाही पाहिलेलं आहे. तर हा साधना करतोय तर हा सर्वांचा शिष्य आहे, त्याला पुढे घेऊन जायचंय, हेच ते सर्व महान विभूती पाहतात. म्हणूनच पुन्हा माऊलींचं पसायदान आहे. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदिळी अनवरत भूमंडळी भेटतू या भूता. आपल्यावरती पण असाच वर्षाव झालाय म्हणून बाबा मुक्तानंद, भगवान नित्यानंद आपल्या सर्वांच्या जीवनात इतक्या सखोलतेने आलेले आहेत. हा माऊलीचा आशीर्वाद आहे आणि आपल्या प्रत्येकाचे जे सद्गुरू आहेत त्यांनी ही योजना केलेली आहे. तर आता आपण पुढे वाचूयात. आता खूप सुंदर आहे. पितृलोक हा टॉपिक आहे. बाबा मुक्तानंद म्हणतायत, लिहिण्याच्या ओघात ज्याबद्दल माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे असा यापूर्वीचा एक अनुभव सांगायचा राहून गेला. तो म्हणजे मला झालेले पितृलोकाचे दर्शन. हा पितृलोक स्वर्ग आणि सिद्धलोक यांच्यामध्ये आहे. स्वर्ग आणि सिद्धलोक यांच्यामध्ये आहे. पितृलोकात वेगवेगळ्या अवस्थेतले पितर दिसले, त्यांना मी प्रत्यक्ष पाहिले. स्वर्गलोक, नागलोक आणि चंद्रलोकात ज्याप्रमाणे सर्वांना समान भोग असतो तसे पितृलोकात नाही. स्वर्गलोक, नागलोक आणि चंद्रलोकात ज्याप्रमाणे सर्वांना समान भोग असतो तसे पितृलोकात नाही. या पृथ्वी तलावर ज्याप्रमाणे धनवान, पुण्यवान, मध्यमवर्गीय, पुण्यहीन, पापी, दरिद्री अशा प्रकारची विषमता आपण पाहतो, तसाच फरक पितृलोकातही दृष्टीस पडतो. तरीसुद्धा तिथे इथल्यापेक्षा लोक अधिक सुखी आहेत. मी लहानपणी पाहिलेले काही ओळखीचे वृद्धही तिथं दिसले. हा लोक निराळाच आहे. आपण पिंडदान, तर्पणादी जे काही करतो त्याचा सूक्ष्म भाव आपल्या पितरांना तिकडे पोहोचतो, हे निस्संशय सत्य आहे. कारण आपण अर्पण करतो तेच अन्न आपल्या पितरांना मिळते. आपण केलेल्या दानाचा पुण्यांश ग्रहण करून ते आपल्याला म्हणजे त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात, हे देखील पूर्ण सत्य आहे. यासाठी पितृलोकी वास करणाऱ्या पूर्वजांना तर्पणादी क्रियाकर्माने संतुष्ट करणे आवश्यक आहे. सिद्ध विद्यार्थ्यांनो, याविषयी तुम्ही थोडा देखील संदेह बाळगू नका. तर्पणाचा सूक्ष्म भाव मंत्रद्वारा पितृलोकी अवश्य जाऊन पोहोचतो. मंत्रवाहक चितिशक्ती मंत्रद्वारा त्याला मंत्रवाहक चितिशक्ती मंत्रद्वारा त्याला पृथ्वीलोकाहून पितृलोकी घेऊन जाते, कारण ती इथून तिथपर्यंत व्याप्त आहे. वर्तमान व्यवहारांतले एक उदाहरण घ्या. समजा की तुमचा एखादा मित्र अमेरिकेत आहे. इथून अमेरिका किती दूर, पण तुमचा मित्र टेलिफोनवर तुम्हाला सांगू शकतो की मित्रा, मी माझ्या बँकेतर्फे तुला अमुक इतके $, पाठवले आहेत. या बँकेच्या मुंबईच्या शाखेतून तू ते घे.
तुम्हाला ते डॉलर मिळूनही जातात यात तर काही संशय नाही. हा झाला स्थूल जगातला स्थूल व्यवहार, एक जड कार्य. स्थूल शब्दांनी टेलिफोनमुळे हे साध्य होऊ शकले हे तुम्हाला ठाऊक आहे. मग मंत्रद्वारा सूक्ष्म मंत्रपिंड पितृलोकी पोहोचू शकतील यात काय संशय. इथे देतायत पिंडदान करतो किंवा जे आपण हे विशेषतः जो पितृपंधरवडा असतो त्याचं महात्म्य आहे की ते आवश्यक आहे हे सांगतायत, कारण त्यांनी तो पितृलोक पाहिला. तर आता मलाही वाटत होतं असं काय असू शकतं का. हे मलाही जेव्हा मी 3 वर्षापूर्वीपर्यंत बाबा मुक्तानंदांचा हा ग्रंथ माझ्या हाती नव्हता आला तेव्हा तोपर्यंत मलाही वाटायचं हे असं कसं असू शकेल असं वाटायचं. तर पण इथे त्यांनी तो पितृलोक पाहिला आहे आणि त्यांना ते पूर्वज दिसलेले आहेत आणि सर्व काही त्यांनी सांगितलं लहानपणी पाहिलेले वृद्धही त्यांना दिसले. ते त्यांनी पाहिलं आहे आणि तिथे आपण जो भोग देतो तो तिथे पोचतो, मंत्रद्वारा तो पोचू शकतो हे सांगितलं आहे. कारण का ते म्हणाले की चितिशक्ती मंत्रद्वारा त्याला पृथ्वीलोकाहून म्हणजे तो जो भोग आहे तो प्रसाद आहे त्याला प्रसादाला पृथ्वीलोकाहून पितृलोकी घेऊन जाते, कारण ती इथून तिथपर्यंत व्याप्त आहे. का घेऊन जाते? मंत्रशक्तीद्वारा तो जो भोगाचा भाव आहे, नैवेद्याचा भाव आहे तो तिथे पोचू शकतो, कारण ती चितिशक्ती पोचवते. ती चितिशक्ती तिथपर्यंत ती चितिशक्ती पोचवते. तर हे सांगितले कारण ती चितिशक्ती अखंड सर्व व्याप्त आहे, सर्वत्र ती चितिशक्ती आहे. म्हणजे ती भगवंताची शक्ती सर्वत्र पसरलेली आहे. त्यामुळे आपण जे मंत्र उच्चारण करतो ते त्या मंत्र उच्चाराच्या भावातून हा जो भाव आहे ते सूक्ष्म रूपाने पोचतं तिथे आणि त्यांना तेव्हाच अन्न हे मिळतं हे सांगितलं आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता पुढे आपण वाचूया. मी पितृलोकी बरेच लोक पाहिले. ज्या नील नक्षत्राच्या सहाय्याने मी सिद्धलोकी गेलो होतो त्याच्या सहाय्याने पितृलोकी गेलो. ते नील नक्षत्रच होते, नीलबिंदू नव्हता की नीलज्योतीही नव्हती याची तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो. सिद्ध विद्यार्थ्यांनो, तुम्ही आम्ही राहतो तो मृत्यूलोक आहे. तो इतका सत्य आहे तितकाच पितृलोकही सत्य आहे आणि मी तो प्रत्यक्ष पाहिला आहे. या संबंधी एकनाथ महाराजांची एक गोष्ट आठवते. या कथेच्या सत्यतेबद्दल माझ्या मनात बरेच दिवस संशय होता. वास्तविक महापुरुषांची चरित्रे, त्यांचे गुणानुवाद, त्यांचे कार्य यासंबंधी संशय घेणे बरे नव्हे. संगदोषामुळे असले विकल्प मनात निर्माण होतात. सिद्धांच्या रीतीभातीबद्दल आपल्या मनात कधीही विकल्प येऊ देऊ नका असे मी तुम्हाला नेहमी सांगत आलो आहे. त्यांच्या कर्मात पापपुण्याचा विचारच करू नका. त्यांचा प्रत्येक व्यवहार भगवत प्रेरित असल्यामुळे यज्ञरूप असतो. श्री एकनाथ महाराज पूर्ण तत्वदर्शी होते. त्यांना परमेश्वराचा पूर्ण साक्षात्कार झाला होता. उच्च नीच, ग्राह्य त्याज्य, पापी पुण्यवान यांतच काय, पण जनीवनी सर्वत्र त्यांना एक परमात्म स्वरूपच दिसत असे. सिद्धपुरुषांच्या दृष्टीला नाम, रूप आणि आकार दिसत नाहीत. त्यांना केवळ सद्वस्तूच दिसत असते. या संबंधी एक गोष्ट सांगतो. आता एकनाथ महाराजांचा खूप सुंदर अनुभव आहे, तो आपण ऐकूया. रामजा नावाचा एक धनगर होता. मोठा श्रीमान होता. आपले आराध्य दैवत खंडोबा आणि त्याचे वाहन घोडा यांच्या सुवर्णमूर्तीची तो पूजा करायचा. खंडेरायाच्या मूर्तीपेक्षा त्याच्या घोड्याची मूर्ती मोठी होती. लक्ष्मी महाचंचल असते असे ते महापुरुष म्हणतात. ते अगदी सत्य आहे. वास्तविक जीवनात काहीही स्थिर नसते. दिवस बदलतच जातात. रामजाची स्थिती पण अशीच बदलून गेली. श्रीमंती गेली आणि दारिद्र्य आले. संपन्नता आणि दरिद्रता या एकाच आईच्या दोन लेकी आहेत म्हणा ना.
दोघी सख्या बहिणी आहेत. याच न्यायाने कीर्ती आणि कलंक, सुख आणि दुःख ही देखील सख्खी भावंडे असल्यामुळे एकत्र राहतात. एकमेकांशी मोठ्या प्रेमाने वागतात. एकमेकांपासून दूरही होत नाहीत किंवा परस्परांना कधी विसरतही नाहीत. तुमचे आमचे स्वागत मात्र कधी मोठे भावंड करते तर कधी लहान भावंड करते इतकेच. वडील भगिनीने स्वागत केले की आपल्याला संपत्ती, ऐश्वर्य, सत्ता आणि राज्यपद वगैरे प्राप्त होतात. पण ताई आता तू आराम कर, आता मी थोडी सेवा करते, असे छोट्या भगिनीने मोठीला म्हटले की दारिद्र्य, फकिरी, आपत्ती वगैरे दुर्दशा मागे लागते. रामजाचे असेच झाले. मोठी बहीण आराम करायला गेली म्हणजे लक्ष्मी आराम करायला गेली आणि धाकटी सेवा करायला आली. रामजा कंगाल होऊन गेला. खाण्यापिण्याचीही भ्रांत पडू लागली. लोक म्हणू लागले, रामजा दादा, उगीच का दारिद्र्य भोगतोस बाबा? हे बघ, तुझ्या देवघरात सोन्याच्या मूर्ती आहेत. देवाची मनातल्या मनात क्षमा माग आणि त्या मूर्ती सरळ विकून टाक. मिळतील त्या पैशातून नवीन मेंढ्या खरेदी कर आणि आपला धंदा पुन्हा सुरू कर. पुन्हा पैसा कमव, मग नवीन मूर्ती बनवून घे. त्यांची प्राणप्रतिष्ठा कर, पूजा कर. ब्राह्मण, साधुसंत, गरीब, आंधळे, पांगळे यांना अन्नदान कर. तुझा धंदा नीट चालला तर अनायासे हातून सत्कर्मही घडेल. दारिद्र्य घरात शिरले की मनातही दरिद्रीच विचार येऊ लागतात. मनुष्य केवळ सोन्याच्या किंवा पैशाच्या अभावानेच नव्हे तर विचारानेही दरिद्री बनतो. रामजाने लोकांचा सल्ला मांडला. त्याने घोडा आणि खंडोबा जोळीत टाकले आणि गेला घेऊन सराफ कट्ट्यावर. एका सराफाच्या दुकानात गेला. सराफ म्हणाला, काय रामजा दादा, कसं काय येणं झालं? रामजाने झोळीतून खंडोबाची आणि घोड्याची दोन्ही मूर्ती बाहेर काढल्या आणि म्हणाला, शेठजी, या दोन्ही मूर्ती मला विकायच्या आहेत. थोडी पैशाची जरुरी आहे, नाही तर विकल्या नसत्या. यांची जरा किंमत करा. सराफाने वजन केले. खंडोबाचे वजन 1 शेर आणि घोड्याचे भरले 3 शेर. त्या काळी 1000 रुपयांना 1 शेर सोने मिळत असे. तेव्हा सराफ म्हणाला, तुमच्या खंडोबाचे मिळतील 1000 रुपये आणि घोड्याचे मिळतील 3000. हे ऐकून रामजा चिडला. तो म्हणू लागला, काय शेठजी, तुम्हाला काही अक्कल आहे का? घोड्याची किंमत 3000 आणि देवाची 1000. बोलता बोलता रामजा रागाने लाल लाल झाला. खरे म्हणजे रामजालाच अक्कल जरा कमी होती. शेठजी म्हणाले, अरे रामजा, तुला खरंच फार कमी अक्कल आहे. भगवान आणि घोडा हा फरक तुझ्या दृष्टीला दिसतो. मला तर दोन्ही मूर्तीत केवळ सोनेच दिसते आणि त्याच्या वजनाप्रमाणे मी त्या सोन्याची किंमत ठरवतो. तुझ्या देवाच्या मूर्तीत फक्त 1 शेर सोने आहे म्हणून त्याची किंमत 1000 आणि घोड्याची मूर्ती 3 शेराची म्हणून तिची किंमत 3000. विकायच्या असतील तर विक, नाही तर चालायला लाग. परमसिद्ध श्री एकनाथ महाराज असेच तत्वदर्शी होते. आता ही कथा त्यांनी सांगितली एकनाथ महाराजांचं महात्म्य सांगण्यासाठी, की त्या सोनाराला, त्या रामजाला वाटत होतं देवाची किंमत, त्या देवाच्या मूर्तीची किंमत जास्त येईल. परंतु त्यांचा घोड्यामध्ये सोनं जास्त होतं. परंतु त्याच्या मनात भेद होता. घोडा आणि देव, तर देव श्रेष्ठ आहे तर देवाची किंमत जास्त यायला पाहिजे, आणि घोडा कनिष्ठ आहे तर घोड्याची किंमत कमी पाहिजे. हे त्याच्यात भेदबुद्धी होती. परंतु सोनाराला फक्त सोनं दिसत होतं. घोडासुद्धा सोन्याचा आणि देवाची मूर्तीसुद्धा सोन्याची. तर त्याच्यामुळे सोनार फक्त सोन्याकडे पाहत होता. अशी त्याची समदृष्टी होती. आणि एकनाथ महाराजांचीच अशीच समदृष्टी होती. हे त्यांना सांगायचं आहे की एकनाथ महाराज जीवनमुक्त होते. त्यांना भगवंताचा साक्षात्कार झाला होता. आणि ज्याप्रमाणे बाबा मुक्तानंद जीवनमुक्त झाले आणि ते जीवनमुक्त झाल्यानंतर पाप पुण्य, उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ हे सर्व भेद निघून जातात असं आहे. आणि हे सांगण्यासाठी त्यांनी ही कथा सांगितलेली आहे. आता सांगतात, परमसिद्ध श्री एकनाथ महाराज असेच तत्वदर्शी होते. सराफाला साऱ्या दागिन्यांत जसे सोने दृष्टीस पडते तसे त्यांच्या दृष्टीला साऱ्या चराचर विश्वात एक आत्मतत्वच भरलेले दिसत असे. त्यांच्या पाशी
उच्च नीच, जाती व्यक्ती लहान थोर असा भेदभावच नव्हता. हरिरेव जगत अशी त्यांची दृष्टी होती आणि ते पूर्ण साम्यावस्थेत राहत असत. एके दिवशी त्यांच्याकडे एक हरिजन मुलगी आली आणि मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने म्हणाली, बाबा, लोक म्हणतात तुमच्याकडे देव पाणी भरतो, पण मला काही तो दिसत नाही, म्हणून मी त्याला बोलावू पण शकत नाही. एकनाथ बाबा, तुम्हीच माझे देव आहात. माझी गरिबाची रुखी सुखी चटणी भाकरी खायला माझ्या झोपडीत याल का? मी तुमच्या कथा ऐकल्या आहेत. कथा करताना तुम्ही सांगता की महापुरुष देवासारखेच असतात. तुम्ही आजच आमच्याकडे जेवायला आलं पाहिजे. मी तुम्हाला बोलवायला आले आहे. तिने अशा रीतीने मोठ्या नम्रभावाने महाराजांची प्रार्थना केली. एकनाथ महाराजांनी तिच्या निमंत्रणाचा स्वीकार केला. ते त्या हरिजन मुलीच्या घरी जेवायला गेले. तिची भाजी भाकरी त्यांनी मोठ्या प्रेमाने खाल्ली. गावातल्या लोकांनी हे पाहिले. मात्र मग काय विचारता सगळीकडे मोठी चर्चा सुरू झाली. लोक म्हणू लागले, पहा हो, एवढा मोठा हरिभक्त ब्राह्मण असून सुद्धा तो एकनाथ महाराजा घरी जेवला. शी शी, काय हा भ्रष्टाचार! असल्या कर्मभ्रष्टाकडे कोणीही ब्राह्मणाने जाऊ नये. साऱ्या ब्राह्मणांनी अशा प्रकारे एकनाथ महाराजांना बहिष्कृत करून टाकले. एकनाथ महाराजांवर याचा काहीच परिणाम झाला नाही. ते नेहमीप्रमाणे आपल्या स्वानंदात होते. संपदा आपदा माने जोरा समसदा हा त्यांचा नियमच होता. त्यांची समता अभंग राहिली. ते शांत राहिले. गावातले वातावरण त्यांच्या विरुद्ध होत चालले. काही ना काही वेडेवाकडे बोलून लोक त्यांचा अपमान करू लागले, त्यांचा धिक्कार करू लागले. एकनाथ महाराजांना त्याचे काहीच दुःख वाटले नाही. गृहस्थाश्रमात राहूनही त्या महापुरुषाची समदृष्टी होती. पुढे काही हे आहेत, दोहे आहेत की ममता नहीं सुतदार में नहीं देह में अभिमान है. निंदा प्रशंसा एकसी सममान अरु अपमान है. जो भोग आते भोगता होता न विषयासक्त है. निर्वासना निर्द्वंद्व सो इच्छा बिना ही सुख मुक्त है. सब विश्व अपना जानता वा कुछ न अपना मानता. क्या मित्र हो क्या शत्रु सबको क्या मित्र हो क्या शत्रु सबको एक सम सम्मानता. सब विश्व का है भक्त जो सब विश्व जिसका भक्त है. निर्हेतु सबका सरुद सो इच्छा बिना ही मुक्त है. माया नहीं काया नहीं वंध्या रचा यह विश्व है. नहीं नाम ही नहीं रूप ही केवल एक ईश ही परिपूर्ण है. जो ईश्वर है वही जीव है, वही सब जग का परमात्मा तत्व है. ऐसा जिसे निश्चय हुआ वह इच्छा बिना ही मुक्त है. सांगतायत हे सर्व त्यांची अवस्था एकनाथ महाराजांची या दोह्यांमध्ये येत आहे. अशा स्थितीत एकनाथ महाराज सदा मस्त असत. म्हणजे ते आत्मा सो परमात्मा, प्रत्येक जीवाच्या अंतरी तेच भगवत तत्व आहे हे त्यांचं पक्क होतं. आणि प्रत्येक परिस्थिती ही पूर्णतः ती परिस्थिती कल्याणाचीच आहे आणि त्यामध्ये ते समदृष्टीच प्रत्येक परिस्थितीत ते पाहत होते. त्यामुळे त्यांना वाळीत टाकलं लोकांनी, सर्व ब्राह्मणांनी, आणि त्यांची निंदा करू लागले. त्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. अशा स्थितीत एकनाथ महाराज सदा मस्त राहत होते. अशा समदृष्टीत ते राहत होते. त्यांच्याकडे रोज भगवत चर्चा, हरिभजन आणि ध्यानयोगाचा अभ्यास चाले. बसले तरी आनंद, उठले तरी आनंद आणि झोपेतही आनंद अशी त्यांची स्थिती होती. त्यांना सारा संसार आनंदमय दिसत असे. परमात्मा आनंदरूपच आहे. त्याने बनवलेले हे विश्वही तसेच सुखमय आहे. हे विश्व आनंदरूप दिसण्यासाठी गुरुप्रसाद हाच दिव्य चक्षु आहे. अशा प्रकारे मोठ्या आनंदात एकनाथ महाराजांची कालक्रमणा चालली होती. थोड्या दिवसांनी पितृपक्ष आला. आपण केलेले तर्पणादी क्रियाकर्म आपल्या पितरांना पितृलोकात पोहोचते, त्यांना ते मिळते आणि यासाठी ते करणे आवश्यक आहे हे मी आधीच सांगितले आहे. आपण ज्यांची लेकरे आहोत
त्या पितरांचे आपण फार ऋणी आहोत. आपले आईबाप आपल्याला स्वतःचा जीवनरस देतात, आपले रक्त देतात, आपल्या सुखातला अर्धा घास देतात, स्वतः उपाशी राहून मुलाबाळांना खाऊ घालतात, स्वतः रात्रंदिवस जागून मुलांना झोपवतात. एखादा चांगला पदार्थ घरी आणला तर तो आधी मुलांना खाऊ घालतात आणि उरलास तर आपण खातात. आई वडील आपल्या मुलाबाळांसाठी काय करीत नाहीत? त्यामुळेच तर आपण आपल्या पितरांचे सदैव ऋणी असतो. नीतिमान सुपुत्राने पितृपक्षात पितृतर्पण करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या धर्माच्या वा रूढीनुसार पितृपक्षात ब्राह्मण, संन्यासी, अतिथी वगैरेंना बोलावून त्यांना सन्मानपूर्वक भोजन दिले जाते आणि पितरांना तर्पण केले जाते. एकनाथ महाराजांनी याप्रमाणे सर्व ब्राह्मणांना भोजनाचे निमंत्रण दिले, परंतु त्यांनी त्या हरिजन मुलीच्या घरी भोजन केलेले असल्यामुळे एकही ब्राह्मण भोजनाला आला नाही. मग एकनाथ महाराजांनी पितरांना आवाहन केले. त्याबरोबर पैठण गावातल्या सगळ्या ब्राह्मणांचे मृत पूर्वज नाथांच्या घरी प्रगट झाले आणि भोजनाला बसले. हा केवढा मोठा चमत्कार! मी पितृलोकात जेव्हा पितरांना प्रत्यक्ष पाहिले तेव्हा एकनाथांची ही कथा केवळ कपोलकल्पित नव्हे याची खात्री पटली, कारण पितृलोक सत्य आहे. अशा रीतीने मी अनेक लोक पाहिले. ध्यानात रोज नवीन नवीन अनुभव येत. पुन्हा ध्यान निलेश्वरीत स्थिर झाले की द्रष्टाभाव अनुभवास येईल. या ध्यानाला समाधी अवस्था म्हणता येईल. यात स्मृती पूर्ण शाबूत असते. प्राणापानाची गती सूक्ष्म होते, पण पूर्ण कुंभक होत नाही. हीच सिद्ध मार्गातली समाधी आहे. ह्या स्थितीत द्रष्टाभावाचे स्फुरण राहत असते, जिच्यात कोणत्याच प्रकारचे भान राहत नाही. अशा प्रकारची ही काही अविद्यामुक्त जड समाधी नव्हे. चैतन्यलोक ज्ञानमय असतो, त्यामुळे समाधीत द्रष्टाभाव राहिला पाहिजे. आता इथे पितृलोकाचा पूर्ण अनुभव दिलेला आहे की एकनाथ महाराजांचा जी गोष्ट होती ती बाबा मुक्तानंदांना पण त्या गोष्टीबद्दल शंका होती, परंतु जेव्हा त्यांनी त्या नीलनक्षत्राच्या आधारे पितृलोक पाहिला, तिथे लहानपणीचे पण जे वृद्ध होते त्यांच्या जीवनात आलेले ते तिथे पाहिले आणि प्रत्यक्ष दर्शन त्यांनी घेतलं. आणि तिथे त्यांना कळलं की आपल्या पितरांना आपण जेव्हा इथून तर्पणादी करतो त्यावेळेलाच त्यांना ते भोग प्राप्त होतो, एरवी होत नाही. हे त्यांना तिथं दिसलं, कळलं, समजलं. आणि त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष अनुभूती घेतल्यामुळे त्यांना ते पटलं की एकनाथ महाराजांनी जे त्यांना त्या महार मुलीच्या घरामध्ये त्यांनी जेवल्यामुळे त्यांच्यावरती त्यांना वाईट टाकलं आणि मग पितृपक्षामध्ये ब्राह्मणांनी त्यांच्या घरी जेवणास येण्यास नकार दिला. त्यावेळी मात्र एकनाथ महाराजांनी सर्व म्हणजे त्या पैठणमधल्या ज्या ब्राह्मणांनी नकार दिलाय स्वतःच्या पितरांसहित त्या ब्राह्मणांचे पितर पण तिथे जेवायला आले. ही घटना त्यांनी प्रत्यक्ष घडलेली घटना आहे. आणि मग ते पाहून म्हणजे ही घटना कपोलकल्पित नाही, तर हे असं घडू शकतं आणि पितृलोक आहे हे पूर्ण सत्य आहे. आणि तर्पणादी क्रिया किंवा आपण त्यांना त्यांची स्मृती करून त्यांना तर्पणादी क्रिया करणं किंवा पिंडदान करणं किंवा त्यांना जेवू घालणं हे अत्यंत आवश्यक आहे, हे त्यांनी सांगितलं आहे. कारण आपणावरती त्यांचे इतके उपकार झालेले आहेत, तर आता ते ज्या लोकात आहेत त्या लोकामध्ये सूक्ष्म भावनेने अन्न पोचणार आहे किंवा ते त्या अन्नातले सूक्ष्म भाव तिथं पोचणार आहेत आणि ते त्याने संतुष्ट होणार आणि आपणाला आशीर्वाद देणार. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. तर पुढे ते सांगतात की
तर इथे अशा रीतीने हे दोन अनुभव आहेत की सिद्ध लोकाचे आणि पितृलोकाचे. आणि ह्या अनुभवामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ते म्हणजे नील नक्षत्र. आणि प्रत्येकाच्या मस्तकामध्ये ते नील नक्षत्र आहे. आणि ह्या नील नक्षत्राच्या आधारे जसं आपल्याला त्यांनी सांगितलं की नीलबिंदू म्हणजे आत्मतत्व. तो तर त्यामध्ये पूर्ण सर्व म्हणजे तिळा एवढ्या बिंदूलात तिळा एवढे बांधुनी घर हा तर आहे विश्वंभर. म्हणजे एवढ्या तिळा एवढ्या ह्याच्यात ते आत्मतत्व राहतं. आणि त्या आत्मतत्वात पूर्णतः आपलं पूर्ण कमळ त्याच्यात सामावलेलं आहे. म्हणजे शरीराची ज्योत, सूक्ष्म शरीराची, कारणदेहाची आणि महाकारणदेह म्हणजे आत्मतत्व. आणि ही पूर्ण आणि त्याबरोबरच हे सर्व काही प्राणशक्ती आणि हे जे काही पुढच्या शरीरासाठी पुढच्या जीवनासाठी आवश्यक आहे ते सर्व त्या आत्मतत्वामध्ये सामावून मग ते बाहेर पडतं. पण आता ते बाहेर पडणं तिथून परत त्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं ह्याच्यासाठी वाहन पाहिजे. तर ते ड्रायव्हर शिवाय नसलेलं वाहन म्हणजे हे नील नक्षत्र आहे. आणि जेव्हा आता ज्या ठिकाणी एखादं व्यक्तीचं शरीर सुटेल आणि हे सर्व कोश बाहेर पडतील त्यावेळेला ते नील नक्षत्राच्या आधारे बाहेर पडतं. आणि तिथे त्यांनी स्पष्ट सांगितलंय की 11 दिवस ते तिथं असतं. जिथे हे झालेलं आहे, मृत्यू झालाय त्या स्थानाला 11 दिवसपर्यंत ते सोडत नाही, ते तिथं असतं. आणि नंतर मग जे काही विधी सर्व होतात त्या झाल्यानंतर मग तिथला मोह किंवा तिथली त्याची सूक्ष्म रूपाने राहण्याची पण वेळ संपते. आणि मग ते नील नक्षत्र त्या सर्व म्हणजे गाठोड्याला आत्म्यासहितच्या सर्व देहांना ते घेऊन दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतं. तर हे त्यांनी सांगितलेलं इतकं सूक्ष्म रीतीने आणि खूपच सूक्ष्म आहे. आणि इथे एक लक्षात येतं आहे की सिद्ध लोक जो आहे त्यामध्ये जेवढे पण जाती, धर्म, संप्रदाय जे आपण वेगवेगळे भाग केलेत सगळे, आणि कुठल्याही जातीचा, धर्माचा, संप्रदायाचा किंवा देशाचा किंवा स्त्री किंवा पुरुष किंवा लहान किंवा मोठं, गरीब किंवा श्रीमंत असा कुठलाही जरी ह्याचा साधक असेल आणि त्याची साधना त्या पातळीपर्यंत आलेली असेल तर पुढच्या अवस्था गाठण्यासाठी किंवा पुढच्या प्रगतीसाठी त्याला सर्वांचा सिद्ध लोक एक आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यामुळे मला तर फार असं छान वाटलं की आपण आस आता ठेवायला म्हणजे आपण ही आस धरू की मला पुढचा जन्म जो मिळेल किंवा पुढचे अनेक जन्म मला अशाच ठिकाणी असावं. आता सिद्ध लोक आपल्याला लगेच नाही होणार, पण अशाच रीतीने असावं की माझं साधन किंवा मी शुद्ध होण्याच्या मार्गावरती प्रत्येक जन्मात असावं. मग आणि असं घर आपल्याला प्राप्त व्हावं त्यासाठी आपणाला आत्ताच्या ह्याच्यात जितकं आपण हलकेला राहू, जितकं आपण सगळ्याच गोष्टी बाजूला सोडू, जे काही भूतकाळ आहे, जो काही भविष्य असेल, जो काही भूतकाळ जे घडलंय काहीच हरकत नाही आहे ते पूर्ण विसरून किंवा त्याला बाजूला सारून त्याच्यासाठी मन मोठं करून आपण हलकं राहणं गरजेचं आहे. आणि भविष्याची चिंता न करता आत्ता जो वेळ आहे तो वेळ मला एका संतुलनात घालवायचा आहे आणि पुढची माझी व्यवस्था चांगली करायची आहे. हे ध्येय आपण निश्चित करू शकतो, अजून मजबूत करू शकतो आणि हलके राहून जे काही आपले क्षण आहेत त्याच्यामध्ये आपली कमाई करू शकतो. इथं आपण थांबूयात.